समय जॉईन आहे आणि ऑफिशियल 2 पंच कुणालजी पेनकर केपी आणि त्या दरम्यान त्यांच्या समोर दत्ताजी कडवसर डीके. बॉलिंग ट्रैक वरती पहिला गोलंदाज यावेळेस पुल केला पहिलाच बॉल वरती. स्वागत नहीं करोगे हमारा कहते हुए ये बल्लेबाज मिलती हुई 6 रन सिक्सर. हो यावेळेस इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बैक टू डकआउट बाद. आता मात्र समीकरणाचा जर विचार केला तर पहिल्या बॉल वरती मात्र षटकार जरूर पाहायला मिळाला परंतु इथे मात्र थांबवण्याचं काम करत असताना या गोलंदाजाने मात्र केलं. सुरेश बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग करत असताना अनिकेतला पण पाहिलं सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती परंतु तदनंतर कमबॅक करत असताना सुरेशला आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. इन ॲट नंबर 3 वरती तेजस यावेळेस नवीन फलंदाज मैदानात आलाय. एस नेक्स्ट बॉल बॉल तैयार. मैंडेटरी बॉल में जो षटक अपन बात हो इस मर्तबा गेंद को उड़ा दिया है. मिलती हुई 6 रन सिक्सर. ओहो पुनश एकदा लाजवाब फटका आहे. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना इनगाव संघाला आलेला हा ब्रँडेड सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत. पहिल्या षटकारानंतर असं वाटलं होतं धावा बनतील परंतु त्यानंतर एक विकेट ड्रॉप आपल्याला जरूर पाहायला मिळाला. स्टॉप लावला या स्कोर कार्डला गोलंदाज सुरेशने. विकेटचा पतन आपल्याला जरूर पाहायला मिळाला. तदनंतर असं वाटलं होतं धावा थोड्याशा थांबतील परंतु कुठल्याही प्रकारचा वेळेस न थांबता अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना विस्फोटक बॅटिंग करत असताना तेजसला आपल्याला जरूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे आणि 18 धावा फलकावरती आहेत. 18 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओहो यावेळेस देखील पूल करायचा होता. आता मात्र बॅट अँड पॅडच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना पुन्हा एकदा डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर यावेळेस डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. ओहो यावेळेस धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. वाघाची शिकार तेजस बॅक टू डकआउट बाद. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला तर धावफल जाऊन पोहोचले 18 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक नवीन फलंदाज आलाय. प्रतीकला आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्या वेळेस घेऊन आलाय. षटक क्रमांक दुसरा बॉलर रोशनला आपण पाहतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनट नंबर 4 वरती आला प्रतीक आणि नवीन गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेर राहिलेला बॉल पाहायला मिळाला. पंच सांगत असताना वाईड बॉल. ओहो यावेळेस पुल करायचा होता, आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस विचार केला तर कुठेतरी धावा जरूर पाहायला मिळाला जास्त. 19 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये प्रहार केलाय क्षेत्ररक्षक इथे स्वतः गोलंदाज आहे. सेकंड अटेम्प्टला जेलचा प्रयत्न होता परंतु एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचले दुहेरी अंकांमध्ये 20 ऑन बोर्ड. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रोशन. पुरुष एकदा नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. नोमा स्टँडिंगला चेंडू अदळलाय आणि बघता बघता या 2 धावा मात्र जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकातून पोहोचलाय 22 या धाव संख्येवरती. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आहे. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका. फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार. ओहो आता देखील डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत यावेळेस रोशनच्या माध्यमातून. कुठेतरी यावेळेस असं वाटलं होतं धावा भरपूर पाहायला मिळतील स्कोर कार्ड वरती. बिग फायटिंग टोटल जरूर पाहायला मिळेल परंतु यावेळेस मात्र मी तर म्हणेन कमबॅक केलं रोशनने. आपल्या संघासाठी नक्कीच नाव रोशन केलं मी तर म्हणेन. हो यावेळेस देखील चांगली गोलंदाजी. डॉट बॉल पुन्हा एकदा. 21 धावांवरती धावफलक स्थिरावला. 21 ऑन बोर्ड. 22 धावांवरती थांबला. 22. धावा फलकावरती आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 22 धावा फलकावरती आहे आणि जर धाव फलक आपण जर पाहिलं तर 11.00च्या सरासरीनं धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज दीपक आहे. ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3. पहिला बॉल. ओहो आडवा बॅटने खेळण्याचा लॉफ्ट केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सजवला. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेस मिळतील पूर्णपणे 4 धावा. आलेला हा ब्रँडेड चौकार 4 रन्स. सव्वीस धावा फलकावरती. 26 ऑन बोर्ड. 26 धावा फलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. 26 या 4 धावांनी मित्रमाने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला आणि धावांचा जर विचार केला थोडंसं बॅलन्स सामना जरूर पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये चालू असलेली मॅच रंगतदार. ओहो यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते आपण सांगत असताना. यस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. 27 ऑन बोर्ड. 27 धावफलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस लॉफ्ट केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला स्क्वेअरच्या दिशेने डीप मधून आणि इथे मात्र चुकी घडणार नाहीये. रोहितने टिपलाय जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज ऋतिकचा खेळ. फलंदाज बाद.
ओहो यावेळेस आपण पाहतो एक षटकावरच्या दिशेने फटका सजवला विषय प्रिजममधून क्षेत्ररक्षक डीप मधून आलाय. एक धाव जरूर कंप्लीट एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय. 28-28 ऑन बोर्ड. ओहो यावेळेस आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. कॅप्चर सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसऱ्या धावाचं यावेळेस आपण पाहतोय प्रयत्न सक्सेसफुल. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओहो यावेळेस संधी होती परंतु दुसरी संधी देखील आली आहे. पाहावं लागेल इथे मात्र पाहावं लागेल. यस पंचांचा निर्णय आउट आहे. सॉफ्ट सिग्नल परंतु चेक केलं जाईल पुन्हा एकदा हात लागलाय का प्रथमतः. यस 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय आणि पाहावं लागेल यावेळेस पहिले हात लागलाय का बॉल लागलाय. यस फलंदाज बाद असेल. यस बॉल हातात होता आणि यावेळेस स्टंपिंग केली गेली आणि इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. क्लोज डिसिजन होता आणि यावेळेस विकेटचं पतन जरूर पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला मात्र परतावं लागेल. पहिल्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला परतावं लागेल परंतु इथे मात्र धावा कुठल्याही प्रकारचे ऍड होणार नाहीयेत. विकेट इथे मात्र संपादित झाली आहे आणि धावाचा जर विचार केला तर धावफलकातून पोहोचलाय 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 to go. थर्ड अंपायरच्या भूमिकेत दत्ता मामा बनोटे हे उपस्थित होते. मुलाचं वाटतं त्यांचं देखील आहे या स्पर्धेसाठी. दत्ता मामा बनोटे सातत्याने आपण पाहतो लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व, कॉमेंटेटर असेल, त्यानंतर अंपायरिंग असेल, स्कोरिंग असेल, सातत्याने क्रिकेटवरचं भरपूर प्रेम आहे आणि सातत्याने क्रिकेटवरती आपण पाहतोय जोडले गेलेले आहेत. बदलापूर वागणे संलग्न क्रिकेट असोसिएशनला सातत्याने त्यांचा देखील पाठबळ असतो. दत्ता मामा बनोटे त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. धावा धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. 10.00 सरासरीनं धावा आपल्याला स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 3 षटकाचा अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 30 ऑन बोर्ड. शेवटचं आणि अंतिम षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेतला आपण पाहतोय. महत्वपूर्ण षटक आहे. स्लॉगवरचं षटक यावेळेस पाहायला मिळतोय. ऑन साइडला ड्राइव्ह केला क्षेत्ररक्षक आहे. लॉंगच्या दिशेने डीप मधून आलाय. थोडंसं फंबल झालेत परंतु इथे मात्र बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलंय 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा बॉल होती या. नेक्स्ट बॉल
ओहो यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये चुकी घडणार नाहीये स्ट्रेट इनटू द बास्केट क्षेत्ररक्षकाने टिप्पल जाईल आणि संकुशर झालाय फलंदाज हरेशचा खेळ फलंदाज हरेश बॅक टू टेक आउट पाथ न्यू बॅटर सतीशला आपण पाहतोय इनॅट नंबर 7 वरती आला सतीश नवीन फलंदाज 32 धावा फलकावरती आहेत 2 बॉलचा खेळ समाप्त झाला उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे या 4 बॉल मध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील कारण की दोन्ही दिग्गज संघ दादा संघ आमने सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतात महत्त्वपूर्ण लढत आहे महत्त्वपूर्ण मॅच आहे जाणता राजा क्रिकेट संघ शीड आयोजित जाणता राजा चषक 2025 आणि या जाणता राजा ट्रॉफी 2025 मधील ही महत्त्वपूर्ण लढत पाहायला जरूर मिळते अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक आलाय आणि दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे मात्र पाहावं लागेल यस धक्का लागत असताना महत्वाची विकेट संपादित झाली आहे परतावं लागेल यावेळी सतीशला सतीश आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इनॅट नंबर 8 वरती प्रशिकला आपण पाहतो इनॅट नंबर 8 वरती 3 बॉलचा केस समाप्त झालाय आणि 32 धावा 33 धावा धावफलक पोहोचलाय 33 ऑन बोर्ड 33 3 and 3 33 संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण मॅचेस आहेत नक्कीच चालू झालंय संध्याकाळचं सत्र नैसर्गिक सानिध्यात बसलेलं आहे क्रीडांगण आपण पाहतोय सीताराम मामा बनोटे यांचं क्रीडांगण आणि मुलाचं वाटा या स्पर्धेसाठी त्यांनी देखील केलं सातत्याने एक सिंहाचा वाटा या स्पर्धेसाठी सीताराम मामा बनोटे हे मैदान आपण पाहतोय क्रीडांगण त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या माध्यमातून यस बॉल होता या पुणे एकदा 3 to go 3 बॉल शेवटचे उर्वरित आहेत हाफ टॅकर बॉल होता पुल करायचा होता कवच दिशेने परंतु पाठ आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही या टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षक चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते डॉट बॉल आणि आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे 2 to go शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील शेवटचे 2 बॉल आहेत पहिल्या इनिंग मधील 2 to go हाफ टॅकर बॉल ओहो यावेळेस लीडिंग एज धक्का लागत असताना पुन्हा एकदा 1 more विकेट डाऊन फलंदाज प्रशिक बॅक टू डक आउट बाद नमेश न्यू बॅटर ओहो यावेळेस यॉकलेनचा बॉल होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय अलॉंग विथ द कार्पेट बॉलला चांगला कलेक्ट केला फेकला तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे मात्र यस फलंदाज बाद असेल 2 धावा कंप्लीट होतील 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 35 आणि 36 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणारे 24 बॉल आणि 36 धाव्यांची गरज मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळेल यावेळेस बॅटिंग करत असताना टीम इनगाव संघाला आता मात्र 36 धावांची गरज आहे येणारे 24 बॉल 36 धावांची गरज
खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ऑन स्क्रीन शंकर बैल आणि त्याच दरम्यान रैना बैल. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले दोन्ही बैल आपण पाहतोय फार वेगाने. खऱ्या अर्थानं बिनजोडच्या बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे हे जोड आपण पाहतोय शंकर आणि रैना. खऱ्या अर्थानं शीळ एक्सप्रेस शंकर आणि रैना. शुभेच्छुक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं शंकर रैना फॅन्स क्लब शील्ड यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. बऱ्याच पाठिंबा त्यांचा देखील आहे. संपूर्ण शंकर रैना फॅन्स क्लब शील्ड यांचा देखील आभार. सध्याच्या घडीला चर्चेत असलेले दोन्ही बैल आपण पाहतोय शंकर आणि रैना ऑन स्क्रीन. तदनंतर ऑन स्क्रीन आपण पाहतोय देवांश एंटरप्राइजेस त्याचे प्रॉपर ॲड्रेस आपण पाहू शकतात प्रज्योतजी बनोटे साहेब. तदनंतर आपण पाहतोय छड्डा रेसिडेन्सी आपला लाईफ टाईम प्रोजेक्ट आपण करू शकतात. खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नातून साकारण्यात आलेले घर. चला मॅचला सुरुवात होणार आहे पण एकदा आपण यावेळेस जाऊया मैदानामध्ये. मैदानाच्या दिशेनं एक महत्वपूर्ण लढत चालू आहे. तब्बल जर विचार केला तर 36 धावांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 36 धावांची गरज. येस चला विनंती असेल स्पीडअप करा. ऑन फील्ड पंच आपण देखील उपस्थित व्हायचे. चला डीके सर आणि केपी सर सलामीवीर जोडी पंचांची आपण पाहतोय. कुणाल पेनकर मॅन फ्रॉम बदलापूर गाव आणि दत्ताजी कडव आता मॅन फ्रॉम इनगाव त्यांचा संघ आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या गावातील संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 सावरा हा संघ खेळतोय. दोस्ती 11 सावरा बनाम टीम इनगाव या दोन्ही टीमच्या माध्यमातून ही मॅच ही लढत आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 36 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. अनिकेतला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला P1 चे षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मैदानात आहेत. स्ट्राईक एंडला विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोशनचा जर विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळी क्षेत्ररक्षक राहतील फक्त आणि फक्त धावच. एफर्ट्स पूर्णपणे होते परंतु बॉलला पाठवून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील यावेळेस पूर्णपणे चौकार 4 रन्स. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव 4 धावा जरूर आल्यात परंतु यावेळेस पाहिलं तर आता मात्र या 4 धावा 36 धावांमध्ये नक्कीच मायनस होताना पाहायला मिळतील. समीकरण होतं 24 बॉल आणि 36 धावेचं परंतु आता मात्र समीकरण बदलाव. येणारे 23 बॉल आणि आता मात्र 32 धावेची आवश्यकता आहे. साथी आमचे स्कोरर आमच्या समोर जॉईन आहेत ऑफिशियल स्कोरर मयूर. ओहो यावेळेस पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. ऑनटोस फटका केला. क्षेत्ररक्षक धावतो बॅक टू बॅक आलेला हा ब्रँडेड चौकार 4 रन्स.
पुरेश एकदा बॉल होते या नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस फटका फसलाय. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. वाघाची शिकार मोठा मासा गाला लागत असताना विशाल बॅक टू डकआउट बाद. छोटेसे आपले खेळाडू देखील पाहू शकतात. खऱ्या अर्थानं ऑन स्क्रीन आहेत तुम्ही मित्रांनो. यस ऑन स्क्रीन पाहू शकतात. बरेचसे प्रेक्षक जोडले गेले, चिमुकले आपले मित्र आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं भरपूर प्रेम पाहायला जरूर मिळतोय. लहान लहान मुलं आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन आहेत. यस आमचे कॅमेरामॅन चांगलं वर्क करतात. संपूर्ण चौफेर बाजूला मैदानाच्या जरूर पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी आज नक्कीच पाहायला मिळते, कारण की आजचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10. दुहेरी अंकामध्ये धावफलक डबल डिजिट 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण आता राहिले 26 धावांची आवश्यकता. 26 रन्स टू विन. अजून फक्त 26 धावांची आवश्यकता जरूर पाहायला मिळेल. महत्वपूर्ण लढत आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. इस बॉल तयार. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस लाऊड अपील होती, परंतु यावेळेस मानस होतं धाव काढण्याची, परंतु धाडस नव्हतं. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये समीकरण थोडंसं अवघड होतंय. आता मात्र गेम मध्ये बदल होईल का, पलटवार होईल का, कुठल्या बाजूने ही मॅच मात्र झुकेल ते देखील थोड्याच वेळात आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण की हाय व्होल्टेज मॅच आहे, अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही आहे. रंगतदार मॅच होणार यात मात्र काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, परंतु इथे मात्र आपण पाहतोय 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. स्वीट साउंड ऑफ अ बैट, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में गड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. यावेळेस हा हिरा चमकत असताना या मॅच मध्ये महत्वपूर्ण पारी करत असताना या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस ग्लास दाखवत असताना, आपले बॅटिंग दाखवत असताना रोशनला आपण पाहतोय. आपल्या टीमचं मात्र रोशन करत असताना नाव. कारण आता गोलंदाजी देखील सुरेख पाहिली रोशनची, काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा यावेळी चुकी घडते, चुकीला माफी नाहीये. मिळतील 1 बाउंड. सीमा पार आलेला हा दणदणीत चौकार. आता मात्र समीकरण बदलाव जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. फुल टॉस बॉल होता. यावेळेस बॅटची टो जरूर पाहायला मिळाली. आता मात्र 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. अजून 2 बॉल उर्वरित आहेत. टू गो. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन बोर्ड. समीकरण मध्ये बदलाव. अर्धा टप्पा पार झालेला आहे, अजून अर्धा टप्पा अजून बाकी आहे.
नेक्स्ट बॉल यावेळेस हो यावेळेस कॉलवर टप्प्याचा बॉल डान्स फटका खेळायचा होता अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय आणि हे 2 धावा मात्र कंप्लीट झालेत 2 धाव्याच्या मदतीने दाफला जाऊन पोहोचले 25 ऑन बोर्ड 25 धावा दाफलकावरती आहेत 11 धाव्यांची गरज आहे अजून 13 बॉल 11 धाव्यांची 11 धाव्यांची गरज आहे फक्त आणि फक्त 11 धावा विजयापासून दूर हा संघ हो यावेळेस देखील ऑकलँडचा बॉल आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पराकाष्ठा करतात मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दोस्ती 11 सावरे संघ आता मात्र मेहनतीचा डोंगर इथे मात्र उचलावा लागेल कारण की जर सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी येणं देखील फार गरजेची आहे इस चला पाणी पोचवायचं विनंती असेल इस चला पाणी घेऊन जायचं आहे टीम इनगाव संघाचा एक्स्ट्रा प्लेयर असेल 12th मॅन सव्वीस धावा फलकावरती 10 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे येणारे 12 बॉल आणि 10 धाव्यांची गरज समीकरणामध्ये थोडासा बदल जरूर पाहायला मिळतोय परंतु ही मॅच अजूनही सांगता येत नाही कोणाच्या बाजूने ओहो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र पाहावं लागेल ओहो टार्गेट हिट करायचा होता परंतु इथे मात्र जिथे एक पण धाव नव्हती तिथे मात्र या 2 धावा एकवडण्यात आलाय गुड रन बेटविन द विकेट या 2 धावा मात्र एकवडण्यात आल्यात 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 28 ऑन बोर्ड समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळते 8 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते ओहो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता क्षेत्ररक्षक आहे चुकी घडणार नाहीये 1 मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बॅक टू डक आउट बाद आता मात्र समीकरणामध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय आता जर विचार केला तर 28 धावा फलकावरती आहेत अजूनही यावेळेस 8 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये येणारे 10 बॉल आणि 8 धाव्यांची गरज समीकरण थोडस सोपं आहे परंतु इथे कधी कुठल्याही क्षणी ही मॅच मात्र चेंज होऊ शकते जसं आपण पाहिलं विकेटचा बदल पाहायला जरूर मिळाला ओहो फुल टॉस बॉल होता पंच सांगत असताना दिशाभूल गोलंदाजी यास वाईट बॉल वाईटचा सिग्नल आलाय डीके सरांच्या माध्यमातून वाईट बॉल नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार ओहो यावेळेस पुल केलाय लाजवाब फटका इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में मिलती हुई चेरन 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 सिक्सर पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पाहावं लागेल लाईन चुकीची खराब लाईन वाईट बॉल आणि यस सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकला टीम इनगाव संघाने जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक हार्डलक टीम दोस्ती 11 सावरे चलिए जय हनुमान कान्नूर संघ टॉस साठी आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये आणि त्याच दरम्यान इनगाव संघाचे कॅप्टन आपण देखील
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय